दीदी, ओ दीदी, व्हाइस प्रेसिडेंट बद्दल सांग बरं. एक व्हिडिओ बनवलाय का? हां. व्हाइस प्रेसिडेंट हे इंडियाचं सेकंड हायेस्ट कॉन्स्टिट्युशन ऑफिस आहे आणि फर्स्ट कोणतं आहे? प्रेसिडेंट. अंडर आर्टिकल 63. मी ट्रिक बनवली दाखवू का? दाखव ना. आर्टिकल 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70 आणि 71. हे 70मध्ये ना लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, पण याच्यामध्ये ना डिस्चार्जिंग पॉवर्स ऑफ द प्रेसिडेंट आहे. ठीक आहे, ते तुला नंतर सांगेल मी. बघ 63मध्ये ना व्हाईस प्रेसिडेंट दिलेला आहे. व्हाईस प्रेसिडेंट दिले, मग आपण असं लक्षात ठेवू शकतो की व्हाईस प्रेसिडेंट ना सगळ्यात पहिले राज्यसभेमध्ये जातो. राज्यसभेचा तो एक्स ऑफिसो चेअरपर्सन म्हणून काम करतो. ठीक आहे, काय एक्स ऑफिसो चेअरपर्सन म्हणून काम करतो. मग 65 वर्षी त्याला असं वाटतं की आपण प्रेसिडेंटकडे जाऊ. तर प्रेसिडेंटकडे गेल्यानंतर त्याला असं म्हणतो की जर तुझी सीट वॅकंट झाली तर तुझ्या जागी मी येईल थोड्या वेळासाठी. मग व्हाईस प्रेसिडेंट हा प्रेसिडेंट म्हणून ॲक्ट करतो अंडर आर्टिकल 65मध्ये असं दिलेलं आहे. ठीक आहे, मग 66मध्ये प्रेसिडेंटला पण असं वाटतं की चला याचं इलेक्शन करू बा आपण थोडंसं. मग याची इलेक्शनची प्रोसेस दिलेली आहे व्हाईस प्रेसिडेंटची. ठीक आहे, 66मध्ये याच्यामध्ये राज्यसभा आणि लोकसभाचे मेंबर पार्टिसिपेट करतात, नॉमिनेटेड प्लस इलेक्टेड. याच्यामध्ये स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली पार्टिसिपेट करत नाही. मग 67मध्ये ना याची टर्म्स दिलेले आहे. टर्म्स किती वर्षाची असते व्हाईस प्रेसिडेंटची? तू लहानपणी शिकली ना, 5 वर्षाची. ठीक आहे, मग 68मध्ये ना याच टर्मचे ना प्रोव्हिजन्स दिलेले आहे, त्याची वॅकन्सी कशी असायला पाहिजे वगैरे वगैरे. ठीक आहे, 69 वर्षामध्ये आल्यानंतर त्याला असं वाटते की अरे यार आपण शपथच घेतली नाही. मग तो ना ओथ म्हणजे शपथ. 69व्या वर्षी तो ओथ घेतो. 70 तुला सांगितलंच मी. आणि 71मध्ये बिचारा 71 वर्षाचा झाल्यानंतर त्याची निवडणूकमध्ये डिस्प्यूट होऊन जातो.